नमस्कार. तर आजची रेसिपी छान असा रसरशीत गाजरचा हलवा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहे, ते वरची साल काढून घेतलेली आहे. आणि आजचा गाजरचा हलवा थोडा स्पेशल होणार आहे आणि झटपट होणार आहे. इथे मी एक कुकर घेतलं आहे. कुकरमध्ये मी आता हे गाजरचे तुकडे करून कुकरमध्ये टाकणार आहे. अशा पद्धतीने पूर्ण गाजर कट करून घेतलेत. आता इथे कुकरच्या भांड्यात मी तूप गरम करून घेते. वितळलेलं तूप हे मी 4 ते 5 चमचे घेतलेलं. त्यात आता कट केलेले सर्व गाजर मी टाकून घेते. पण ते खूप बारीक बारीक गाजर असले की ती किसायलाही कंटाळा येतो आणि वेळही लागतो. तर ते गाजर व्यवस्थित परतून घेतलेत. इथे 1 वाटी दूध घेतलंय आणि मी इथे दुधावरची साय एका वाटीत काढून घेतली. ती देखील मी या हलव्यात घालणार आहे. सगळ्यात पहिले मी अर्धी वाटी दूध यात टाकून घेते. दुधाचं प्रमाण हे थोडं कमीच टाकायचं आहे जर तुम्ही कुकरला करत असाल तर. अर्धं दूध मी आता इथे काढून ठेवलेलं आहे. नंतर गाजर शिजल्यानंतर गरज वाटली तर मी त्यात पुन्हा दूध ॲड करेल. इथे मी आता फक्त 2 शिट्ट्या करून घेते आणि लगेच झाकण उघडून घेईल. गाजर हे छान आता शिजून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता की ते जे दूध टाकलं होतं ते देखील अजून पूर्ण आटलेलं नाही. आता हे गाजर मी मॅशरने अशी मॅश करून घेईल, म्हणजे जेणेकरून ते पूर्ण एकजीव होईल. व्यवस्थित मिक्स करून घेते. मिक्स केल्यानंतर मी पुन्हा आता गॅस चालू करणार आहे. हलवा हा मला थोडासा रसरशीत हवा होता, ओलसर, म्हणून मी त्यात अजून थोडं दूध देखील परत ॲड करेल. आता इथे मी जी साय काढून घेतलेली होती वाटीत, ती व्यवस्थित अशी मिक्स करून चमच्याने अशी फेटून घेईल मी आणि ती साय मी आता हलव्यात टाकणार आहे. अशा पद्धतीने मी टाकून घेतले आणि पुन्हा आता व्यवस्थित मिक्स करून एक 10 मिनिटं उकळू देईल. आता इथे मी 1 वाटी साखर त्यात ॲड केली आहे. साखर टाकून व्यवस्थित मिक्स केलं आणि इथे ड्रायफ्रूट्स मी टाकून घेतलेत. तुम्ही बघू शकता हलवा हा छान प्रकारे तयार झालेला आहे. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल किंवा गाजर किसायचा कंटाळा येत असेल तर नक्कीच या पद्धतीने हलवा करून बघा. नक्कीच आवडेल तुम्हाला आणि कमेंट करून सांगा तुमचा हलवा देखील कसा झालाय. धन्यवाद.